आता आपण 5.1 चा प्रश्न क्रमांक 7 आणि 8 हे बघणार आहोत. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 7 5.1 मध्ये काय सांगितलंय, एल आणि एम या दोन बिंदूंमधलं अंतर तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला अंतर दिलेलं आहे. आपण नॉर्मली अंतरच काढतो बरोबर. अंतर केव्हा काढतो, जेव्हा दोन्ही बिंदू माहिती असतात. मात्र जर अंतर दिलं आहे याचा अर्थ दोन बिंदूंमधला एखादा निर्देशक तुमचा मिसिंग असणार. तर तो बघा इथे दिलाय एक्स, हा एक्स मिसिंग आहे, तो आपल्याला काढायचा आहे. समजलं, अंतराचं सूत्र वापरणार, बाकी काय टेन्शन नाही का, कळायचं तेच आहे. त्याला काय म्हणणार आपण, x1 हा काय आपला y1, हा काय आहे x2 आणि हा काय आहे y2. ओके, इथे याचं अंतराच्या सूत्रानुसार उत्तराची सुरुवात अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स कोणामधलं एल आणि एम मधलं, एल आणि एम मधलं डिस्टन्स बरोबर भागाकार x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा. डायरेक्ट गेलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. डिस्टन्स एल किती आहे 10. x2 वजा x1, चला x2 किती आहे, x2 आहे 1 वजा x1 किती आहे x चा वर्ग अधिक y2 किती आहे 15 वजा 7 चा वर्ग. कंस घ्या साधे साधे, टेन्शन नाही. 15 वजा 7 चा वर्ग. ओके, 10 वेळेस ठेवले. आता इथे आपण काय करूया, एक काम करूया, वर्गमूळाचं चिन्हच काढून टाकूया. बरोबर, इथे लिहूया आपण दोन्ही बाजूचे वर्ग करू. याचा वर्ग किती होणार 100. याचा वर्ग म्हणजे काय, हे जसेच्या तसे काय येणार बाहेर येणार. ओके, जरा सॉल्व करा. 100 बरोबर याचा वर्ग करा, a वजा b चा वर्ग, शिकलो आपण याची. a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. पहिल्याचा वर्ग वजा असल्यामुळे वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, वर्ग नेहमी अधिक असतो. पहिल्याचा वर्ग 1 वजा 1 गुणिले x गुणिले 2, 2 × 2 x अधिक x चा वर्ग. 15 7 गेले किती 8, 8 चा वर्ग किती 64. ओके, बरोबर ना, मी डायरेक्ट केलं समज ना. आता आहे 100 पण तिकडे शिफ्ट करूया आपण. 1 वजा 2x अधिक x वर्ग अधिक 64 वजा 100. म्हणजे आपलं इथे समीकरण तयार होईल. ते कसं, हे अधिक x वर्ग, हे वजा 2x आणि हे बघा आता नंबर्स बघा. हा 1 काय आहे अधिक आहे, अधिक 1 मध्ये अधिक 64 ऍड होईल, किती होणार 65 वजा 100 आहे. वजा 100 असल्यामुळे अधिक वजा काय होतो आपण वजा 100 आणि 65 किती आहे 35 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे वजा 35 बरोबर काय आहे 0. म्हणजे आपलं समीकरण बनलं x वर्ग वजा 2x वजा 35 बरोबर 0. हे आपण 10वीला पण शिकलो आहोत. सेकंड चॅप्टर मध्ये 9वीला पण शिकलो आहोत. ओके, 35 चे गुणाकार किती 35. आपल्या दोन अवयव असे पाहिजेत ज्यांचा गुणाकार 35 आला पाहिजे आणि काय वजा बाकी की बेरीज दोन्ही पाहिजे. ते कसं डिपेंड असतं गुणाकार चिन्हावरती. गुणाकार चिन्ह जर वजा असेल तर या दोघांची वजा बाकी बघायची, गुणाकार चिन्ह अधिक असेल तर या दोघांची अधिक बघायचं एवढं आलं पाहिजे. मग आता वजा असल्यामुळे वजा बघायचं किती आलं पाहिजे 2 आलं पाहिजे. मग अशा दोन संख्या ज्याची वजा बाकी 2 येते आणि गुणाकार 35 तर 7 5 35. हे चिन्ह जे वजा आहे ते मोठ्याला द्यायचं आणि छोट्याला अधिक द्यायचं. ओके, आणि इथे वजा 2 च्या इथे वजा 7x आणि हे अधिक 5x वजा 35 बरोबर 0. म्हणजे दोन दोनचा ग्रुप करा, एक कॉमन करा. काय कॉमन येणार x कॉमन येईल. राहिले काय इथे x वजा 7 अधिक हे 5 आणि 35 चं काय येणार 5 7 35 ना अवयव. मग कॉमन काय 5 5. ओके, मग अधिक 5 कॉमन राहिले काय ते x वजा 7 बरोबर 0. समजतंय का, x वजा 7 दोनदा आहे तो एकदा घेतला. x अधिक 5 जे उरलेले आहेत ते कंसात टाकले
म्हणजे x + 7 बरोबर 0 किंवा x + 5 बरोबर 0 म्हणजे x बरोबर 7 किंवा x बरोबर 5. x ची किंमत त्याला सांगितली होती की 7 आहे किंवा वजा 5 आहे. अंडरस्टूड? समजलं? प्रश्न 7. प्रश्न 8 बघूया. नाही तुम्ही नका आठवू. प्रश्न 8 म्हणजे प्रश्न क्रमांक 8 बघूया. ओके, आठवू नका तुम्हाला आठवण्याची गरज नाही. समोर प्रश्न आहे. तर याच्यामध्ये मला हे 3 बिंदू दिले आहेत. तुम्हाला सांगितलंय की हे 3 बिंदू समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत ते दाखवा. जसं आपण समांतर भुज चौकोन केला, समभुज चौकोन केला, तर समभुज त्रिकोणामध्ये सर्व बाजू असतात समान. म्हणजे तुम्हाला एबी करायचं आहे, बीसी करायचं आहे, एसी करायचं आहे. सर्वांचं उत्तर सेम आलं पाहिजे. ओके, मग अंतराच्या सूत्रानुसार आधी मी काढतो डिस्टन्स ए. मी नाही काढणार आहे, हे तुम्हीच काढायचं आणि सोपा आहे. एबीचं काय x2 + x1 म्हणजे 1 + 1 चा वर्ग अधिक x2 + y2 6 + 2 चा वर्ग. हे तुम्ही उत्तर काढू शकता. ओके, मग द्यायचा डिस्टन्स बीसी. बीसी साठी हा x1 y1 हा x2 y2 किंवा x2 y2 आणि हा x3 y3. x3 + x2 1 अधिक 2 वर्गमूळात 3 वजा 1 चा वर्ग अधिक x3 + y3 म्हणजे 4 + 6 चा वर्ग. ओके, हे तुम्ही उत्तर काढणार आहे नंबर 1. माहिती आपण करूया. 1 मध्ये वजा 1 गेले, नंतर राहिले काय मग 2 वर्गमूळात 3 चा वर्ग अधिक 4 + 6 किती अधिक वजा वजा 2 चा वर्ग 4. 2 वर्गमूळात 3 चा वर्ग आपण जेव्हा करणार तर 2 चा वर्ग आणि वर्गमूळात 3 चा वर्ग दोघांचा वर्ग होणार. 2 चा वर्ग 4 झाला, वर्गमूळात 3 चा वर्ग 3 येणार आणि त्यांचा काय येणार गुणाकार. कोणत्याही वर्गमूळ संख्या असू दे त्याचा वर्ग म्हणजे 30 संख्या काय येते बाहेर. वर्गमूळात 5 चा वर्ग वर्गमूळात 25, 25 चा वर्ग पुन्हा 5 अधिक याचा वर्ग किती 4. मग आधी गुणाकारात 4 × 12 अधिक 4 अधिक किती 16. 16 चा वर्ग किती 4. म्हणजे तुमचं इथे उत्तर किती आलं पाहिजे 4 आलं पाहिजे. डिस्टन्स बीसी काढला. कसा आता डिस्टन्स आहे आपण एसी काढला. डिस्टन्स एसी तुमच्यासाठी हा मी तुला स्टार्ट करतोय. एसी मध्ये सुद्धा काय होणार 3 वजा आहे म्हणजे x3 + x1 y3 + y1 1 अधिक 2 वर्गमूळात 3 वजा 1 चा वर्ग अधिक 4 वजा 2 चा वर्ग. एक गेला 2 वर्गमूळात 3 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग पुढे घेऊ शकता. याचं उत्तर लिहिणार 4. मग याचं 1 2 3 वरून 1 2 व 3 वरून डिस्टन्स AB समान डिस्टन्स BC समान डिस्टन्स AC म्हणून दिलेले बिंदू समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत असं एक स्टेटमेंट दिले आहे. काय द्यायचं दिलेले बिंदू हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. कळलं? तर अशा प्रकारे आपण 5.1 कंप्लीट केला आहे. ओके, एकदम आता आपण या प्रकरणामध्ये काही नवीन सूत्र शिकणार आहोत. 5.1 साठी आपण एक सूत्र बघितलं अंतराचे सूत्र, बरोबर ना. x2 + x1 चा वर्ग अधिक y2 + y1 चा वर्ग. आता आणखी 3 सूत्र आहेत. आता ह्या ज्या 3 सूत्रांवर बनवणार त्या 3 सूत्रांवरती 5.2 डिपेंड आहे. ओके, पहिला आहे रेषाखंडाचं विभाजन, दुसरा आहे मध्यबिंदूचे सूत्र आणि तिसरा आहे मध्यगा संपात बिंदूचे सूत्र. ओके, तर पहिलं बघूया रेषाखंडाचं विभाजन. आता हे विभाजनाचं सूत्र मला डायरेक्ट न्यायचं असं मी डायरेक्ट देऊ शकतो, बट मी त्यांना एक्सप्लेन करून सांगतो की ते नक्की सूत्र तयार कसं झालं. ओके, कारण की कोणतीही गोष्ट डायरेक्टली बघण्यापेक्षा ती तयार कशी झाली हे जर बघितलं आपण व्यवस्थित मन लावून बघितलं तर मग आपल्याला हे समजतं की ती सूत्र किंवा समजण्यापेक्षा आपल्याला ते लक्षात जास्त राहतं ती सूत्र तयार कसं झालं. ओके, तर बघा रेषाखंडाचं विभाजन. रेषाखंड माहिती आहे, समजा एक रेषाखंड एक नाव हा आहे रेषाखंड AB. ओके, त्याचा हा जो P बिंदू आहे हा काय होतं विभाजन करतो.
ओके, आता पी बिंदू विभाजन करत असेल तर एबी चे दोन पार्ट झाले, मग आपण एपी आणि पीबी चा गुणोत्तर काढू शकतो. बरोबर, एक एक्झाम्पल दिला इथे. समजा एबी होती टोटल होती 12. या पी मुळे याचे 4 आणि 8 असे भाग झाले. ओके, 4 आणि 8 असे भाग झाले. मग या पी बिंदूमुळे काय झालं, एपी वेगळा झाला आणि पीबी वेगळा झाला. मग पी ने एबी चे कोणत्या गुणोत्तरात विभाजन केले हे जर करायचं असेल तर कसं सांगणार, एपी छेद पीबी बरोबर 4/8 मला भाग होतो. म्हणजे या बिंदू पी मुळे एबी चे एपी छेद पीबी असे दोन पार्ट झाले आणि त्याचं गुणोत्तर किती होतं, 1/2. समजलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या बिंदू पी ने एबी चे 1/2 या गुणोत्तरात काय केलं, विभाजन केले. समजलं. आता हे विभाजन समजा हा रेषाखंड जर प्रतलामध्ये असता तर, म्हणजे आपण आता निर्देशक भूमिती बघतोय, निर्देशक भूमितीमध्ये ते XY प्रतलच येणार आहे, असं काय सिंपल येणार नाही. ओके, मग जर तो आपण XY प्रतल काढला, सॉरी y डॅश आणि x डॅश, या प्रतलामध्ये समजा मी हा एक एबी घेतला, सरळ घेऊ नका कारण सरळ घेतल्यानंतर मग ते जे हे आहे डिस्टन्स जे आहे ते कमी जास्त होणार नाही, कारण की सरळ घेतलं तर मग y चा 0 येईल, म्हणून तो असा घ्यायचा. ओके, एबी. मग इथे समजा बिंदू पी आहे. ओके, मग इथे आपण समजूया, समजा बिंदू पी हा रेख एबी से, पहिले संख्या तर माहित नाही, संख्या माहिती होत्या, मग इथे आपण काय घेऊया, एमास एन या गुणोत्तरात विभाजन करतो. हा बिंदू जो आहे तो एबी से काय करतोय, एमास एन या गुणोत्तरात विभाजन करतोय. म्हणजे काय होईल, एपी छेद पीबी बरोबर काय होईल, एम छेद एन. ही सूत्र नाही का, हे सूत्र लिहायचं नाही. ओके, नंतर मी सांगितलं सूत्र कोणतं आहे ते सूत्र तयार करतोय. तयार करणारी गोष्ट शेवटी येते, मध्येच येत नाही. क्लिअर. मग हे झालं एपी छेद पीबी चं गुणोत्तर. ओके, पी बिंदूमुळे एबी चं दोन पार्ट झाले, एपी आणि पीबी यांचं गुणोत्तर आपण काय घेतलं, एमास एन. क्लिअर. आता आपण या ए मधून बी, पी मधून आणि बी मधून एक्स वरती आपण लंब टाकूया. ऐसे में आपने ओरिजिनल लंब इथे आपण नाव देऊया सी क्यू आणि डी. ओके, सी क्यू आणि डी. हे लंब टाकल्यामुळे काय झालं, रेख एसी समांतर रेख पीक्यू समांतर रेख बीडी झाला. ओके, काय झालं, एसी समांतर पीक्यू समांतर बीडी झाला. तर या समांतरांचा काहीतरी गुणधर्म तुम्ही इयत्ता 8वी मध्ये बघितला होता, 3 समांतर रेषांचा आंतरछेदांचा गुणधर्म. सेम गुणधर्म तुम्हाला प्रकरण नंबर 1 मध्ये सुद्धा आहे. ओके, काय सांगतो हा गुणधर्म, तुम्हाला मी शॉर्टमध्ये समजवतो की जर 3 समांतर रेषा असतील तर या 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवरती केलेले आंतरछेदांचे जे गुणोत्तर असतील तेच गुणोत्तर दुसऱ्या छेदिकेवरती केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तर एवढे असतात. म्हणजे हे छेद हे बरोबर, हे छेद हे, म्हणजे ए बी सी असे लिहिलं, पी क्यू डी लिहिलं, तुमचं उत्तर येणार ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू. हा आहे 3 समांतर रेषांचा आंतरछेदांचा गुणधर्म. मग इथे मग 3 समांतर रेषा आहेत, आता असं दिसतंय, याला असं पकडा असं. मग बघा ही एसी वरती जाईल, पीक्यू मध्ये येईल आणि बीडी खाली येईल. इथे एसी येईल, ए इथे येईल, सी इथे येईल, इथे पी आहे, इथे क्यू आहे, इथे बी आहे, इथे डी आहे. म्हणजे इथे काय होणार, एपी छेद पीबी बरोबर सी क्यू छेद क्यू डी. एपी छेद पीबी बरोबर सी क्यू छेद क्यू डी. त्याच्याकडे तुम्हाला एपी आणि पीबी चे उत्तर माहिती आहे, पण सी क्यू आणि क्यू डी चे उत्तर माहिती आहे का?
नाही आपण ते काढूया. मग CQ काढण्यासाठी CQ किंवा QD काढण्यासाठी या बिंदूचे निर्देशक माहिती पाहिजे. म्हणजे इथे सपोज हा x1 आहे, हा x1 घेऊया, हा x2 घेऊया आणि हा x घेऊया. ओके समजलं का? मग हा A बिंदूचे निर्देशक काय आहे ना, समजा हा इथे x1 आहे म्हणजे x चा x1 आला, जर y ला जोडलं काय होणार y1 बरोबर. P चा इथे x चा काय आहे x आणि y चा काय असणार आहे जर जोडलं तर y. B चा x वरचा निर्देशक आहे x2 आणि y ला जोडलं काय होणार y2. म्हणजे आपल्याला A B आणि B चे निर्देशक सापडलेले आहे. x1 y1 A चा, x2 y2 B चा आणि P चा काय आहे xy. ओके मग मला सांगा आता CQ मधलं अंतर किती आहे. CQ मधलं अंतर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक उजवीकडचा मोठा असतो म्हणजे x मोठा आहे x1 पेक्षा म्हणजे इथे किती येणार x वजा x1 आणि इथे काय येणार x2 वजा x. समजलं बरं. मग आता याची किंमत इथे टाकायची आणि याची किंमत इथे टाकायची आणि आपण आता आपण AP आणि PB चा गुणोत्तर दिला आपण काय दिलं आहे M चे n बरोबर. CQ चे QD काय आहे आपलं x वजा x1 आणि x2 वजा x. आणि ते कस उदाहरणार्थ n गुणिले x2 वजा x बरोबर n गुणिले x वजा x1. ओके मग इथे आपण आता गुणा करूया m ने प्रत्यार करूया n ने प्रत्यार करूया. ओके मग काय भेटतं आपल्याला mx2 वजा mx बरोबर nx वजा nx1. x एकीकडे या आणि x2 x1 एकीकडे या म्हणजे mx2 च्या जोडीला आहे का होणार अधिक nx1 आणि तिकडचे nx आणि हे तिकडे काय होणार अधिक mx. ओके मग आता इथे mx2 अधिक nx1 बरोबर हे कॉमन करा x कॉमन काढला झालेला आहे n अधिक n म्हणजेच काय m अधिक n घेऊया. हा m अधिक n जरी गुणले तो इथून भागिले गेला म्हणजे आपलं सूत्र तयार होईल mx2 अधिक nx1 छेद m अधिक n बरोबर x. आणि x ची किंमत म्हणजे या P बिंदू मधला x जो काढायचा आहे तो कसा काढणार या पद्धतीने mx2 अधिक nx1 छेद m अधिक n. याच प्रकारे आपण y मध्ये टाकला नंबर. ओके y मध्ये नंबर टाकला तर हे गुणोत्तर इज इक्वल टू हे गुणोत्तर आहे. समजलं. मग इथे काय होणार सेम जसं आपण इथे केलं तसे इथे गुणोत्तर होणार आणि हे जर सॉल्व केलं आपण तर आपल्याला काय भेटणार इथे त्याचप्रमाणे y बरोबर जिथे इथे x आहे ते y ना मग जिथे x2 आहे तिथे काय होणार y2 आहे ना जिथे x1 आहे तिथे काय होणार y1 होणार छेद m मध्ये n दाखवता येईल. म्हणजे आपलं रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र काय ना P बरोबर पहिला जो आहे x कोणता म्हणणार mx2 अधिक nx1 छेद m अधिक n आणि y साठी my2 अधिक ny1 छेद m अधिक n. हे आहे आपलं रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र. समजलं काय डाऊट पक्का बघा एकदा व्यवस्थित. समजा आता आपल्याला रेषाखंडाच्या मध्यबिंदू सूत्र काढायचं असेल तिसरं हे सूत्र बघितलं तिसरं पहिला अंतर बघितलं दुसऱ्या रेषाखंडाचे विभाजन बघितलं आता मध्यबिंदू बघूया. ओके तर समजा दोन बिंदू आहेत ए आहे x1 आणि y1 व बी आहे x2 आणि y2 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचा P x आणि y हा काय घेऊया आपण मध्यबिंदू आहे. ओके ए आणि बी हे दोन बिंदू आहेत त्याचा मध्यबिंदू काय घेतला आपण P. ओके
मग आता जर आपण रेषाखंड काढायचं म्हटला तर हा असा आहे ए बी आणि हा पी मध्यबिंदू म्हणजे हे इक्वल होणार. म्हणजे पी मुळे एबी चे जे दोन भाग झाले त्याचा गुणोत्तर आपण काय घेतलं होतं एमास एन घेतला होता. तो एमास एन हे कसं असणार आहे इक्वल समान असणार आहे. कारण पी काय आला मध्यबिंदू आला. मग जेवढा एम असणार तेवढाच एन असणार. मग जेवढा एपी असणार तेवढाच पीबी असणार. ओके. आणि ह्या एपी आणि पीबी इक्वल असल्यामुळे एम आणि एन पण कसे होणार इक्वल होणार. ओके. मग आपण जर रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र घेतले त्यामुळे x बरोबर mx 2 अधिक nx 1 छेद m अधिक n आणि y बरोबर my 2 अधिक ny 1 छेद m अधिक n. तर काय होईल बघा m आणि n समान आहे. m आणि n कसं आहे समान आहे का लक्षात ठेवा. मग इथे आपण m आणि n समान असल्यामुळे mx2 अधिक mx1 घेतलं समजा आणि ते m प्लस m घेतलं. इथला m आणि हा n काय होईल कॉमन निघेल. राहिला काय x2 अधिक x1 छेद हे किती होणार 2m. हा 1m निघाला 1m गेला काय होणार x2 अधिक x1 छेद 2. सेम इथे पण y इज इक्वल टू my2 अधिक ny1. m आणि n कसे आहेत समान आहेत म्हणजे my2 अधिक n च्या इथे घेतला आपण m घेतलं का आणि m आणि n कसे आहेत समान आहे छेद m अधिक n. इथे पण तेच m आणि n कॉमन y2 अधिक y1 छेद 2m. m गेला n गेला मग काय झालं y2 अधिक y1 छेद 2. म्हणजे आपलं मध्य बिंदूचे सूत्र याच्यावर आपण केलं बघितलं समजलं ना. मग आता आपलं मध्य बिंदूचे सूत्र काय होतं आपलं मध्य बिंदूचे सूत्र P बिंदू P असेल तर x साठी काय होणार x1 अधिक x2 छेद 2 आणि y साठी काय होणार y1 अधिक y2 छेद. कळलं x2 प्लस x1 म्हणजेच काय x1 अधिक x2. समजलं मध्यबिंदू सूत्र हे आहे. हे सर्व लिहायची गरज नाही हेच लिहायचं फक्त मध्यबिंदू सूत्र. आणि ते सूत्र कोणतं एवढंच आंतरविभाजनाचे सूत्र त्याचे खाली मी देते तेच तेवढंच लिहायचं आहे आंतरविभाजनाचे सूत्र आणि हे सूत्र. ओके समजलं एवढं काय डाऊट बघा आपल्याला आता बघूया मध्यगा संपात बिंदूचे सूत्र. मध्यगा संपात बिंदू म्हणजे काय तुम्ही शिकला असतानाच मध्यगा संपात बिंदू हा कोणाचा असतो सर्व मध्यगेंचा असतो. ओके समजा आपण असा एक लिहून काढला ए बी सी. तर तीन बिंदू असल्यामुळे आपण निर्देशक घेतले x1 y1 बी चे घेतले x2 y2 आणि सी चे घेतले x3 y3. बी चे घेतले x2 y2. ओके आता मध्यगा वापरलं समजा ही एडी एक मध्यगा आहे. जर एडी मध्यगा असेल तर डी काय झाला मध्यबिंदू होणार या दोघांचा. एडी जर मध्यगा असेल तर डी या दोघांचा काय होणार मध्य बिंदू होणार. ओके मग मध्यगा संपात बिंदू कुठे असणार आहे हे जशी मध्यगा आली तसे बाकीचे पण काढले मध्यगा. तर जिथे सर्व मध्यगा एकमेकांना छेदणार तर तुमचा काय असणार आहे मध्यगा संपात बिंदू. अशी मध्यगा आली ती अशी काढली. ओके तर हा आहे तुमचा मध्यगा संपात बिंदू. त्याला काय म्हणतात जी म्हणतात. काय म्हणतात जी. बाकीच्या मध्यगावर पुसून टाकतोय त्याची गरज काय सध्या. ओके म्हणजे जी जो बिंदू आहे याचे जे निर्देशक आहेत ते आपण घेऊया एक्स वाय म्हणजे तेच काढायचे. मध्यगा संपात बिंदूच काढायचे ना मग त्याला एक्स वाय घ्यायचा याला एक्स नाही घ्यायचा. ओके कळलं इतकं काय डाऊट तुम्हाला पक्का. मग आता हा मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक कसे काढायचे तर तुम्हाला हे माहिती असेल शिकला असेल तुम्ही की मध्यगा संपात बिंदू जो आहे मध्यगा संपात बिंदू हा मध्यगेला कोणतीही मध्यगा त्या त्रिकोणाच्या कोणत्याही मध्यगेला ते मध्यगा संपात बिंदू याच त्रिकोणामध्ये नाही कोणत्याही त्रिकोणामध्ये मध्यगेला 2:1 या प्रमाणात विभागतो. हे माहिती असेलच तुम्हाला.
म्हणजे हा वरचा मोठा मानक दोन होतो आणि खालचा 1 होतो. बरोबर आहे. मग मगाशी रेषाखंडाचं आंतरविभाजनाचं सूत्र बघितलं तर हा रेषाखंड बघा ए बी होता इथे एडी आहे. ओके. आणि जो मधला पी बिंदू होता तो काय आहे जी आहे. आणि एम आणि एन यांचे गुणोत्तर तुम्हाला माहिती आहे दोनाचे. बरोबर आहे. म्हणजे इथे m:n काय करणार आपण 2:1. कळलंय का? आता फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की ए चं निर्देशक माहिती आहे, जी ची माहिती आहे, पण डी ची कुठे आहे? आपल्याला डी ची माहिती नाहीये. मग ते काढू शकतो आपण. कसं काय? डी हा बीसी चा काय आहे मध्यबिंदू आहे. मग मध्यबिंदू सूत्र काय? इकडचा x1 x2 ची बेरीज भागिले 2 y ची बेरीज भागिले 2. इथे काय आहे आपल्याकडे x2 आणि y3 आहे. म्हणजे याचे निर्देशक काय येणार? x साठी x2 अधिक x3 छेद 2 आणि y साठी काय येणार? y2 अधिक y3 छेद 2. म्हणजे d चा जो x निर्देशक आहे तो हा आहे आणि d चा y निर्देशक जो आहे तो हा पूर्ण एवढा मोठा आहे. आता एवढा मोठा का दिसतोय? हे नंबर्स नाहीत ना इथे. जर नंबर असते तर 2 4 2 अधिक 4 6 भागिले 2 म्हणजे 3 एकच बिंदू झाला असता. समजतंय का? म्हणजे एवढं मोठं काय केलं की याची किमती माहिती नाही म्हणून ते मोठं येते. बाकी काही इश्यू नाही. ओके. आता आपण आंतरविभाजनाचं सूत्र वापरणार याच्यामध्ये या एडी मध्ये. ओके. ए आहे आपला x1 आणि y1. ओके. डी आपल्याकडे आहे x2 अधिक x3 छेद 2 आणि y2 अधिक y3 छेद 2. ओके. m:n पण आपल्याकडे आहे 2:1. ओके. मग आपला x किती आहे? x किती आहे? mx2 अधिक nx1 छेद m अधिक n. बरोबर आहे. मग m किती आहे? m किती आहे? 2 गुणिले x2 किती आहे? आता हा x1 y1 तर हा x2 y2 असणार. म्हणजे x2 अधिक x3 छेद 2 हा x2 झाला. अधिक n किती आहे? n आहे 1 गुणिले x1 किती आहे? x1 आहे आपला x1 असेल 1 गुणिले x1 छेद किती? m अधिक n म्हणजे किती? 2 अधिक 1. हे 2 गेले 2 गेले. x2 अधिक x3 अधिक x1 एके x1 छेद 3 झाला. 2 अधिक 3. y से my2 अधिक ny1 छेद m अधिक n. मग m किती आहे? m आहे 2 गुणिले y2 किती आहे? y2 हा बघा y2 अधिक y3 छेद 2 अधिक n किती आहे? 1 गुणिले y1 y1 आहे छेद 2 अधिक 1. सेम अगेन 2 टू कॅन्सल 2 कॅन्सल झाले. y2 अधिक y3 अधिक y1 छेद 3. म्हणजे आपल्या मध्यबिंदू संपात बिंदूचे निर्देशन करायचे असतील. मध्यगा संपात बिंदूचे सूत्र काय करणार? p जर म्हणतो बिंदू घेतला तर x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3 y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3 हे आहे मध्यगा संपात बिंदूचे सूत्र. समजतं इतकं? काही डाऊट तुम्हाला? बघा तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 112 पान नंबर 112 वरती तिन्ही पण सूत्र दिलेली आहेत. आंतरविभाजन, मध्यबिंदू आणि मध्यगा संपात बिंदू. व्हिडिओ मध्ये नाही. ही सर्व सूत्र तुम्हाला 10 वेळा द्यायची आहेत. तिन्ही पण सूत्र पहिलं, दुसरं आणि तिसरं. ओके. आंतरविभाजन, मध्यबिंदू आणि मध्यगा संपात बिंदू कोणते सूत्र द्यायचे आहेत? कोणत्या सांगतो? मध्य हे आंतरविभाजन. ओके. त्याच्यानंतर मध्यबिंदू आणि मध्यगा संपात बिंदू काय द्यायचं? एक्सप्लेनेशन द्यायचं का सर्व? नाही. फक्त सूत्र द्यायचे. फक्त सूत्र तुम्हाला कुठे मिळणार? पान नंबर 112 वरती आहे. ओके. हे बघा इथे सूत्र आहे. ही सूत्र द्यायची. कळलं? ओके.